हिंदू धर्मातील नवरात्र हा सण खूप महत्त्वाचा मानला जातो. नवरात्रीत हवनाला विशेष महत्त्व आहे. हवनाशिवाय हा सण अपूर्ण मानला जातो. मंदिरे, सार्वजनिक दुर्गा उत्सव मंडळे इत्यादी ठिकाणी अष्टमी आणि नवमीला हवन केले जाते. घरी हवन कसे करायचे हे माहीत नसल्याने अनेक जण ते करत नाहीत. जर तुम्ही घरीच हवन करण्याचा विचार करत असाल तर हा व्हिडिओ नक्की बघा. तुम्हा सर्वांना नवरात्रीच्या व घटस्थापनेच्या मंगल पर्वाच्या हार्दिक शुभेच्छा. चला मित्रांनो, पाहूया महानवमी कधी आहे, कधी करायचे हवन, जाणून घेऊया संपूर्ण पद्धत, मंत्र आणि महत्त्व. तर महानवमीचे धार्मिक मान्यतेनुसार घरात नवरात्रीमध्ये दुर्गा अष्टमी आणि महानवमीला हवन केल्याने शुभता मानते, शुभता वाढते, सुख समृद्धी नांदते असे म्हणतात. आज शारदीय नवरात्रीची नवमी तिथी 11 ऑक्टोबरला आहे. या नवमीला महानवमी देखील म्हणतात. देवीच्या सिद्धिदात्रीची पूजा केली जाते आणि आश्विन शुक्ल अष्टमीला व्रत ठेवले जाते. देशातील अनेक ठिकाणी नवरात्रीचं हवन महानवमीच्या दिवशी केले जाते, तर काही जण विजयादशमीला सुद्धा नवरात्री हवन करतात. दुर्गा महानवमीच्या दिवशी मुलींचीही पूजा केली जाते. जर महानवमीच्या निमित्ताने आज तुमच्या घरी नवरात्री हवन पूजा करण्याचे ठरवले असेल तर आज तुम्हाला नवरात्री हवनाचे साहित्य, मंत्र आणि हवनाची संपूर्ण पद्धत आणि महत्त्व सांगत आहे. त्यानुसार तुम्ही महानवमी हवन करू शकता. चला तर मग मित्रांनो, जाणून घेऊया. त्या अगोदर कमेंट बॉक्समध्ये जय माता दी म्हणून जय माता दी म्हणून व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. महानवमी हवन साहित्य बघूया. एक कोरडा नारळ किंवा खोबऱ्याची वाटी, लाल रंगाचे कापड आणि हवन कुंड, याशिवाय आंब्याचे लाकूड, देठ आणि पान, चंदनाचे लाकूड, अश्वगंधा, ब्राह्मी, ज्येष्ठ मध, मुलेठी, पिंपळाचे देठ आणि झाडाची साल, बेल, कडुलिंब, पालश, दुर्वा, सायकोमोर झाडाची साल, कापूर, तीळ, तांदूळ, लवंग, गाईचे तूप, गुगल, वेलची साखर, मिरची, साखर आणि जव, पान, सुपारी, बताशे. नवरात्रीमध्ये हवनाची पद्धत कशी करायची? अगोदर सर्व साहित्य जवळ घेऊन ठेवायचे. आज दुर्गा नवमीला म्हणजे 11 ऑक्टोबरला दुर्गा नवमीला देवी सिद्धिदात्रीची पूजा केल्यानंतर हवन कुंड पूजास्थळी ठेवा. आता हवनाचे सर्व साहित्य एका भांड्यात चांगले मिसळा. हवन कुंडात कोरडे लाकूड ठेवून कापूरच्या मदतीने आग लावा. तुमच्या घरातील हवनाला बसलेल्या व्यक्तीच्या डोक्यावर रुमाल किंवा टॉवेल ठेवा. आता मंत्राचे पठण करताना हळूहळू हवन साहित्याचा यज्ञ करा. हवन मंत्र: ओम अग्ने नमः स्वाहा, ओम अग्ने नमः स्वाहा, ओम अग्ने नमः स्वाहा, ओम गणेशाय नमः स्वाहा, ओम गणेशाय नमः स्वाहा, ओम गणेशाय नमः स्वाहा, ओम गौरियाय नमः स्वाहा, ओम नवग्रहाय नमः स्वाहा, ओम दुर्गाय नमः स्वाहा, ओम महाकालिये नमः स्वाहा, ओम हनुमंते नमः स्वाहा, ओम भैरवाय नमः स्वाहा, ओम कुलदेवताय नमः स्वाहा, ओम स्थान देवताय नमः स्वाहा, ओम ब्रह्मदेवाय नमः स्वाहा, ओम विष्णुदेवाय नमः स्वाहा, ओम शिवाय नमः स्वाहा, ओम जयंती मंगलकाली भद्रकाली कपालिनी दुर्गा क्षमा शिवधत्री स्वाहा, स्वधा समस्तेहि स्वाहा, स्वधा समस्तेति स्वाहा, स्वधा समस्तेति स्वाहा. ओम ब्रह्मा मुरारी त्रिपुरात्रकरी भानु शशीर भूमी सतो. देवी भागवत पुराणानुसार दुर्गा सप्तशतीचे मंत्र आहेत. हवनाच्या वेळी दुर्गा सप्तशतीच्या 13 अध्यायांच्या मंत्राचे पठण करताना हवन कुंडात
स्वाहा म्हणून आहुती द्यावी. हवनकुंडात अग्नी प्रज्वलित करण्यापूर्वी त्यामध्ये मध, फळे, तूप, लाकूड इत्यादींचा नैवेद्य दाखवला जातो, ते टाकून द्यावं. धार्मिक मान्यतेनुसार हवनाच्या प्रभावाने नकारात्मक ऊर्जा दूर होते, यामुळे आरोग्य आणि समृद्धी लाभते. नवमीच्या दिवशी दुर्गा देवीला प्रसन्न करण्यासाठी हवन केले जाते. हवनासाठी लागणाऱ्या पदार्थांमध्ये धूप, तांदूळ, सुके, खोबरे, दही, आंब्याची लाकूड, सुपारी, मध, तूप, अत्तर आणि अक्षत यांचा समावेश होतो. हे सर्व घटक एकत्र करा. हवन आणि अग्नी प्रज्वलित करण्यासाठी कापूर आणि आंब्याच्या लाकडाचा वापर करा. ओम ह्रीं क्लीं चामुंडाय विच्चे नमः असा 3 वेळा जप करावा आणि हवन कुंडात अर्पण करा. शेवटी भात आणि मध एकत्र करून हवन कुंडात मंत्रासोबत अर्पण करा. हवनानंतर आरती करावी. विटा आणि शेणाने सारवलेले हवनकुंड तयार करणे शक्य नसेल तर बाजारात तयार हवनकुंड देखील मिळतात. हे तुम्ही विकत घेऊ शकता किंवा एखाद्या बिछायत केंद्रातून भाड्याने आणू शकता. हवन करताना शुद्धता आणि पावित्र्य जपणे फार आवश्यक आहे. याशिवाय हवन झाल्यानंतर 12 वेळा विष्णवे नमः, विष्णवे नमः, विष्णवे नमः, विष्णवे नमः, विष्णवे नमः या मंत्राचा 12 वेळा जप करावा आणि पूजेत काही कमी राहिली असल्यास त्याबद्दल क्षमा मागावी. क्षमा अर्चना प्राप्त करावी. व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर नक्की करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका.